भिवंडी की आईजीएम हॉस्पिटल की बदहाल स्वच्छता और ड्रेनेज व्यवस्था को लेकर सांसद सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा ने सख्त कदम उठाया है। शुक्रवार को उन्होंने नगर आयुक्त और निर्माण विभाग के वरिष्ठ अधिकारियों के साथ अस्पताल परिसर का निरीक्षण किया। बाल्या मामा ने बताया कि ये हॉस्पिटल भिवंडी के करीब 15 लाख नागरिकों को स्वास्थ्य सेवाएं देता है, लेकिन यहाँ डॉक्टरों और स्टाफ पर भारी दबाव है। इसके बावजूद एक कर्मचारी दिन रात मरीजों की सेवा में लगे हुए हैं। खास बात यह है कि आईजीएम हॉस्पिटल पूरे महाराष्ट्र में सबसे ज्यादा डिलीवरी वाले अस्पताल के रूप में माना जाता है। निरीक्षण के दौरान सांसद ने साफ कहा कि यहाँ की सुविधाएं तत्काल बेहतर की जाए, खासकर सफाई, ड्रेनेज और बरसात के मौसम में पानी निकासी की व्यवस्था और प्राथमिकता दी जाए। उन्होंने अधिकारियों को निर्देश दिया कि हर जरूरतमंद सुधार कार्य तुरंत शुरू किए जाएं। इसके अलावा सांसद ने जानकारी दी कि आने वाले सप्ताह में एक बार फिर हॉस्पिटल परिसर की सफाई और ड्रेनेज व्यवस्था का फॉलोअप निरीक्षण किया जाएगा, ताकि बरसात में मरीजों को किसी भी तरह की परेशानी न हो। भिवंडी की जनता को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं मिले, इसी उद्देश्य से बाल्या मामा का ये निरीक्षण बेहद अहम माना जा रहा है। बघा, आयजीएम हॉस्पिटलच्या स्वच्छतेविषयी आणि आपल्याला कल्पना असेल, साधारणतः भिवंडीत आयजीएम हॉस्पिटल हे 15 लाख लोकांच्या सेवेसाठी आहे आणि हे सगळं करताना अनेक वेळा जास्त पेशंट असल्यामुळे डॉक्टरांची देखील दमछाक होते, काही वेळा स्टाफ अपुरा पडतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं पावसाळा चालू झाला, ड्रेनेज लाईनचा विषय आहे। ड्रेनेजची आवश्यकता तुम्ही हे पाहिली असेल परिस्थिती। बाजूला जे 200 बेडचं हॉस्पिटल बनतो हे खास करून महिला बालकांसाठी आहे, ती देखील आमच्या भिवंडीची गरज आहे। कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिलिव्हरी ह्या भिवंडीत होतात, आयजीएममध्ये होतात आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता त्या हॉस्पिटलची आणि त्या हॉस्पिटलची देखील पाहणी केली, ड्रेनेजची केली। आयुक्त साहेब देखील आले होते, PWDचे अधिकारी होते। सगळ्या अधिकाऱ्यांना तत्काळ संबंधित कामांविषयी सूचना देखील केलेल्या आहेत। पुढील आठवड्यात कामं होतील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हे सगळं पाणी करण्यासाठी मी स्वतः येणार आहे। कारण पावसाळ्यामुळं गटर चॉकअप होऊन अनेक समस्यांना हॉस्पिटलला तोंड द्यावं लागतं, त्याच्यामुळं येणाऱ्या पेशंटची देखील गैरसोय होते, डॉक्टरांची देखील गैरसोय होते आणि म्हणून त्या संबंधित ज्या उपाययोजना होतील त्याची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल।